चिखलदऱ्याला गेलो आणि ततीच मला जुना मित्र भेटला. अमरावतीतून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या कॅम्पची सुरुवात झाली. बसमध्ये बसलो आणि संध्याकाळच्या टाइमला आम्ही चिखलदऱ्याच्या घाटात येऊन पोहोचलो. पण हा पजा म्हणे की या घाटात वाघ आहे. म्हटलं तू टेन्शन न घेऊ, त्यासोबत मी आहे. लहानपणी मी त्याच्यासोबत लप्पन चिप्पन खेळलो. मजाकीचा विषय एका इकडे पण फाटत तर माली होती. शेवटी एका घंट्याचा प्रवास करून आम्ही चिखलदऱ्याला पोहोचलो. गाडीच्या खाली उतरल्याबरोबर पोट्टेले म्हटलं पहिले झोपायची सोय लावा. मग त्याच्यासाठी आम्ही पहिले गाद्या घेतल्या, त्या माळीवर नेल्या आणि ते टाकून दिल्या. आणि मोबाईलला चार्जिंग करायसाठी आम्ही हा जुगाड केला. अर्धी जिंदगी आमची जुगाड करूच गेली. आणि दुसरी इकडे पोट म्हणे की मालिक आपने को भूक लगी आहे. जेवणाची व्यवस्था ती पहिले सोयली होती, फक्त जेवायला कोणीच तयार नव्हतं. आपल्या पोट्टीले म्हटलं तुम्ही बाजून व्हा, मला तुमच्यापेक्षा जास्त भूक लागेल. सर्वात पहिले वाळून घ्यायच्या इनाम मध्ये मला हा आंबा भेटला. जेवण झाल्यावर आमच्या सर्व पोट्टीले एका हॉलमध्ये नेलं आणि अतिशय आमच्या कॅम्पचं नामकरण झालं. त्याच्यानंतर आपल्याला पाऊलवाट्याच्या कॅम्प मध्ये आपल्याला काय काय करायला लागते ते तिने पद्धतशीरपणे समजून सांगितलं. मग ती रात्रभर झोप घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठलो. सर्वात पहिले आपल्या मित्रमंडळी जवळ आलो. अतिशयाची मीटिंग भरेल होती. दुसरीकडे चहा होता आणि चहा घेता घेता मला जुना मित्र भेटला. मला बी चहा पाहिजे म्हणे. कोणाला सांगू नका की मी त्याच्यापासून चहाचे 5 रुपये घेतले. त्याला चहा पाजून आम्ही किल्ल्यावर जायला निघालो. रस्त्यानं फोटो व्हिडिओ काढत आम्ही किल्ल्याजवळ पोहोचलो. आणि किल्ल्यावर आल्यावर आम्ही काय धिंगामस्ती केली ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत दाखवतो. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, फॉलो करा आणि एखादी कमेंट वर फेकून मारा.